हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज पाहूया गाजरचा हलवा. मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये कोणतीही स्वीट डिश खूप छान होते. आधी कढईमध्ये तूप टाकून घेऊ आणि त्यात काजू आणि बदामाचे काप थोडेसे टाकून थोडेसे गोल्डन होईपर्यंत परतून घेऊ. काजू आणि बदाम साईडला काढून घेऊ आणि त्यात अजून थोडंसं तूप ॲड करू. मी इथे गाजरांना किसून घेतलंय. किसून घेतलेल्या गाजराची चव एकदम खूपच छान लागती. काही लोक गाजरांना मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतात. काही लोक कुकरमध्ये इन्स्टंट हलवा बनवतात. पण या पद्धतीने बनवलेल्या हलव्याची चव एकदम भारी लागती. तुम्ही ह्याच पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. पूर्ण किस घालून घेतल्यावर त्याला आपण हलवून घ्यायचंय. 10 मिनिट परतल्यावर त्यात दूध ॲड करायचंय. दूध टाकल्यावर अजून 15 मिनिट परतून घ्यायचंय. आपला खीस पण मऊ झालेला आहे. आता साखर टाकून घेऊ. मी साधारणतः 2 वाटी साखर इथे ॲड केली आहे. तुम्ही चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. साखर टाकून अजून 10 मिनिट हलवायचे. बघा, आपल्या हलव्याला मस्त पाणी सुटलंय. आता त्यात थोडा खवा ॲड करू आणि तळून घेतलेले काजू बदाम आणि न तळता आपल्याला किशमिश पण ॲड करायची आहे. गाजराच्या हलव्यात किशमिशची चव खूप छान लागते. आता सगळं एकत्र करून हलवून घेऊया. अजून 5 मिनिट असंच हलवत राहू. हलवा खूप सुंदर दिसतोय. आता ह्यात वेलची पूड टाकूया. काही लोकांना हा फ्लेवर आवडत नाही तर ते स्किप करू शकतात. आपला हलवा रेडी झालेला आहे. तोंडाला पाणी सुटलं ना? चला मग लाईक करा.